मंगेश शिल्के. पहिली धाव फलकावरती धाब्याचा श्री गणेशा. रॉयल 11 2 पैकी 2 सामने जिंकलेत. टॉप करण्यासाठी त्यांना हा सामना देखील जिंकावा लागेल. SR 11 देखील 2 पैकी 2 सामने या ग्रुपमध्ये 3 पैकी 2 सामने जिंकलेत. त्यामुळे हा सामना जिंकत टॉप मध्ये फिनिश करेल खऱ्या अर्थानं रॉयल 11. एक बॉल चांगला फेकला गोलंदाजी मार्क वरती राकेशनं. दुसरा बॉल कट केलाय. कमालीची फिल्डिंग. आणखी एक यंगस्टर. KCPL या पर्वामध्ये आपण जास्तीत जास्त यंगस्टरला प्राधान्य देताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये देखील यंगस्टरनं कमाल केली, मॅन ऑफ द मॅच मिळवत त्याचा आनंद खऱ्या अर्थानं चेहऱ्यावरती दिसत होता. फ्युचर ऑफ KCPL. गावासाठी देखील तो अशाच पद्धतीनं सामने जिंकवेल यात मात्र शंकाच नाहीये. यासाठीच आपण KCPLचे आयोजन करत असतो. तिसरा बॉल यार्कर लेंथ आणि इथे मात्र खराब यष्टीरक्षण. बॉल जाईल सीमा पार लॉंग स्टॉपला. 4 धाब्यांकरता येतो चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या 6 अंकावर. बॉल संपले 3-6 धावा धाव फलकावरती. लेसी क्रिकेट चालू आहे रॉयल 11च्या माध्यमातून, परंतु हा सामना जिंकावा लागेल त्यांना देखील. इथे देखील डिफेन्स. आणखी एक धाव धाव फलकावरती. 1च्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर. संत क्रिकेट या मॅच मध्ये देखील मागील मॅच मध्ये देखील तुम्ही आनंदात्मक वातावरण पाहिलं. त्यानंतर इथे या मॅच मध्ये आपण सध्या तरी एक संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 7 धावा धाव फलकावरती. 5वा बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न बॅट्समन देवीचंदच्या माध्यमातून. इथे मात्र इथे डॉट बॉल. सचिन आहे बॅट्समन. हाफ ट्रॅकर बॉल. वेगानं फेकला बॉल आणि इथे मात्र डॉट बॉल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. धाबा धाव फलकावरती त्या 7 धाबा धाव फलकावरती. तिसरा सामना पाहतोय आपण लीग स्टेज मधील 11वा सामना. यानंतर अंतिम सामना असेल मोरिया 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रिया 11. तो सामना देखील पाहायला मजा येईल, कारण 2 पैकी 2 सामने दोन्ही संघांनी जिंकलेत आणि टॉप मध्ये फिनिश करण्यासाठी त्यांना देखील सामना जिंकणं गरजेचं आहे. एक संघ जिंकेल तर टॉप मध्ये फिनिश करेल, कारण टॉप मध्ये फिनिश करणाऱ्या टीमला खऱ्या अर्थाने 2 संधी आहेत. त्यासाठी प्रयत्न करताना निश्चित दिसतील प्रिया 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11. 1 ओव्हर मध्ये धावा जमवल्यात त्या 7 धाव फलकावरती टीम आर्यन 11. पहिल्या मॅच मध्ये शांत राहिलाय. पहिल्या षटकामध्ये देखील मंगेश शेलके आणि त्यानंतर नॉन स्ट्राइक वरती पाहतो आपण सचिन. दुसरा षटक प्रगतीपथावरती. यश आलाय. याचा पहिलाच बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल जाईल डीप पॉइंटला सीमा पार चौकार. अकरा धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऍक्शन रिप्ले. बॉल एक टप्पा घेत जाईल सीमा पार डीप पॉइंटला. बॅक टू बॅक दुसरा मंगेश शिल्केच्या बॅट मधून येतो चौकार. धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये 2 बॉल मध्ये आल्या त्या 8 धावा.
15 धावा आहेत धावफलकावरती. तिसरा बॉल, नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपचा नो बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती, 16 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल. इथे डॉट बॉल येतोय. फ्रीटचा बॉल होता, त्यामध्ये डॉट बॉल फेकला चांगल्या रीतीनं. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 16 या अंकावर. बॉल संपले त्या षटकातील 3. अजून एक 3 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. आणखी एक डॉट बॉल, 2 लगातारचे डॉट बॉल. त्यानंतर 2 लगातारचे चौकार आपण पाहिले. त्यानंतर 2 लगातारचे डॉट बॉल फेकत कमबॅक करतोय गोलंदाज यश. 4 बॉल मध्ये त्यानं धावा खर्च केल्यात त्या 9. चांगला फटका पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक आहे, कमालीची फिल्डिंग. बॅकअप देखील चांगला क्षेत्ररक्षकाचा. चांगली फिल्डिंग. एकच रन मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल या षटकातील. फुल टॉस, वेगानं बीट केला हा बॉल आणि इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा आहेत धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आर्यन 11ची सध्याची स्थिती आपण पाहतोय. बिनबाद 17. दोन ओव्हर मध्ये 17 आहेत. तिसऱ्या षटकावरती पाचारण करण्यात आलंय गोलंदाजी मार्क वरती. सुजल, चांगली फिल्डिंग डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्याने केली. तिसरा षटक रिव्हर एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते सुजल. आणखी एक यंगस्टरला संधी. समोर खऱ्या अर्थानं अनुभवी बॅट्समन. फुल टॉस बॉल आणि त्यावरती आक्रमण बॉल पाठवलाय फाईन लेग झोन मध्ये. 6 धावसंख्येसाठी षटकार. षटकार मारून रिटायर हर्टच्या स्वरूपात फलंदाज जाईल माघारी. या षटकारानं धावसंख्या आहे 23. सुमित जातोय नवीन बॅट्समन. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच सामना चालू करा. 23 धावा आहेत.
दुसरा बॉल स्वतःच्या पॉलिटीमध्ये जबरदस्त बॉल यार्कर लेंथ हाताला बॉल कमबॅक केलं मागील बॉलवरती षटकार आणि त्यानंतर या बॉलमध्ये कमबॅक करतोय गोलंदाज सुजल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. इथे देखील बॉल वाईड. 24 धावा फलकावरती 2 बॉल संपलेत. तिसरा बॉल मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. इथे मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं 25 धावा फलकावरती. 3 बॉल संपले त्या षटकातील. ऑन स्ट्राइक बॅट्समन सचिन. 4 बॉल मध्ये 1 या धावसंख्येवरती तो खेळतोय. इथे देखील डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी कमबॅक करतोय. 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या सुजलनं. त्यामध्ये एक षटकार त्यानंतर एक अतिरिक्त धावा आणि त्यानंतर एक सिंगल अशा पद्धतीची गोलंदाजी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये सुजल. धाव फलकावरती त्या 25 या षटकामध्ये आल्या त्या अद्याप तरी 8 धावा. फुलटॉस बॉल चेंडू हवेमध्ये. छोटा क्षेत्ररक्षक उत्कर्ष मात्र प्रयत्न करत होता परंतु बॉल जाईल एक टप्पा अखेर सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. लास्ट बॉल या षटकातील 29 धावा धाव फलकावर. कमालीचा स्टॉप. चांगली फिल्डिंग. वाईड. 30 धावा धाव फलकावरती. छोटे खेळाडू आपण पाहतोय सातत्यानं. लेग स्लिपच्या रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग स्टॉप, हाफ ट्रॅकर बॉल. त्यावरती आक्रमण पाठवला बॉल सीमापार षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या धावसंख्येवरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती. उत्कर्ष पहिलाच बॉल फेकतोय. 4 धाब्यांसाठी बॉल जाईल. सुमितच्या बॅट मध्ये येतो चौकार. 40 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. चांगले फिल्डिंग. धावा मिळतील या बॉलवरती. ऑफिशियल्स 2. एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 41च्या घरामध्ये. बॉल शिल्लक आहेत अंतिम 4.
हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि ते कॅच ड्रॉप. आणखी एक धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 42 अंकावरती. 42 रन्स ऑन बोर्ड. लास्ट 3 बॉल बाकी त्या षटकातील. धाबा धाव फलकावरती 42. वाईड बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, अंपायर डिसिजन, इट इज वाईड. 43 धावा धाव फलकावरती. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. हाफ ट्रॅकर, त्यावरती आक्रमण पुन्हा एकदा. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी येतो हा षटकार. षटकाराच्या मदतीने 49 धावा धाव फलकावरती. जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक. कदाचित काहीतरी त्रास असावा. आणखी एक हाफ ट्रॅकर, त्यावरती देखील प्रहार. थर्ड मॅनला बॉल पाठवलाय पुन्हा एकदा सुमितनं. 6 धावसंख्येसाठी येतो हा षटकार. 55 धावा धाव फलकावरती. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी. पहिलं सत्र इथे संपलंय. 55 धावा धाव फलकावरती. येणारे 24 बॉल आणि 56 धावसंख्येची गरज आहे ती टीम रॉयल 11ला. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. 24 बॉल आणि 56 धावसंख्येची गरज आहे. चोवीस बॉल आणि 56 धावसंख्येची गरज आहे. चला मोरिया 11चा कॅप्टन आणि प्रिया 11चा कॅप्टन टॉस करण्यासाठी या. लीग स्टेज मधील अंतिम सामना मोरिया 11 आणि त्यांच्या विरोधात प्रिया 11.
स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती. विकेट अटॅक साठी राजू मालकर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. चला प्रिया 11 टीमचा कॅप्टन आपण देखील या. मोरिया 11 टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. पहिला बॉल या मॅच मधील 56चा पाठलाग करायचा आहे. 22 ऑन स्ट्राइक. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर वाईडनं दाब्याचा श्री गणेश होतोय. तो टीम रॉयल 11चा. एक धाव फलकावरती. एकही बॉल इथे फेकला नाहीये गोलंदाजी करत असताना. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव फलकावरती. फुल टॉस बॉल. त्यावरती आक्रमण पाठवलं बॉल. नो प्लस 4 फाईन लेग झोन मध्ये तो चौकार. 6 धाव फलकावरती. एकही बॉल फेकला नाहीये. एकही बॉल इथे संपला नाहीये आणि धाव फलकावरती. 6 फ्रीटचा बॉल. 22 साठी फ्रीटचा बॉल धीम्या गतीनं फेकला. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. एक बॉलचा अखेर खेळ संपलाय. धाव फलकावरती 6. 22च्या बॅटमधून एक हाफ सेंचुरी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिली या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल. इथे देखील कार्पेटच्या साह्यानं वेगानं बॉल चाललाय. लॉंग लेग सीमा पार. 4 धावसंख्या करता येतो. आणखी एक दर्जेदार चौकार. 2 बॉल आणि धाव फलकावरती. 10-56चा पाठलाग करत असताना लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न आहे भावेश देशमुखचा. 2 बॉल 10. तिसरा बॉल स्वप्नीलचा. पुन्हा एकदा आधी आक्रमक त्यानंतर क्लास बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार. 4 धावांकरता आणखी एक भावेशच्या बॅट मधून चौकार. 14 धाव फलकावरती. बॉल संपले 3. 56 धावसंख्येचा भल्या मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना ते लक्ष आता छोटं वाटायला लागलंय ते रॉयल 11ला. 3 बॉल 14. पुन्हा एकदा क्लासिकल शॉट. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा क्लिअर करेल बॉल. एक टप्पा अखेर चौकार. चला दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. टॉस करून घ्या. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. चार बॉल आणि धाव फलकावरती 18. आदरणीय प्रफुल्लजी देशमुख यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. चांगली गोलंदाजी. इथे मात्र डॉट बॉल होते. 5 बॉल आणि धाव फलकावरती आहेत त्या 18. 4 बॉल संपलेत. 4 बॉल मध्ये 18 धाव फलकावरती. पाच बॉल संपलेत. इथे मात्र मिळते सिंगल. सिंगल ना धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. बॉल आता सदतीची गरज आहे. भावेशने स्वतःकडे स्ट्राइक ठेवले. धावा आल्या त्या स्पर्धेमध्ये भावेशच्या बॅट मधून. 18 बॉल आता सदतीची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती स्वतः मंगेश शेलके. बॉल सदतीची गरज. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. कमालीची फिल्डिंग. भावेश होईल इथे बाद. कमालीची फिल्डिंग. डीप स्क्वेअर लेग. लॉंग लेग मध्ये पहिल्याच बॉल वरती परतीचा प्रवास करावा लागेल बॅट्समन भावेश देशमुखला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. राकेश जातोय नवीन बॅट्समन. स्वराज जातोय. स्वराज नवीन बॅट्समन स्वराज मैदानाच्या आतमध्ये.
17 बॉल आता 37ची गरज आहे. एकोणीस धावा आहेत धावफलकावरती. 56चा पाठलाग करत असताना चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. इथे मात्र मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या अंकावरती. 56चा पाठलाग करत असताना अजूनही 36 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉलमध्ये 56ची गरज आहे. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने बॉल सॉफ्ट हँडनं केलाय. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र मिळते पुन्हा एकदा सिंगलना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या अंकावरती. 35 या धावसंख्येची अजूनही गरज आहे. वाईट बॉल लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. 22 धावा धावफलकावरती. 34ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 बॉलमध्ये 34 करायच्यात अजूनही. मोठा फटका बॅट मधून आलाय. बॅट्समन स्वराजच्या बॅट मधून येतोय विध्वंसक षटकार. त्यानंतर आदरणीय नरेशजी सोनवणे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसन असावा. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं देखील लाभलं. आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न. इथे डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 28 या अंकावरती. 56चा पाठलाग असताना अर्ध्या लक्ष्यापर्यंत वाटचाल केली आहे टीम आर्यन 11च्या विरोधात खेळत असताना. इथे देखील फलंदाज होतोय बाद. चांगली खेळाडू वृत्ती. स्वतः क्रीज सोडतोय पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता. बारा बॉल अजून 28 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल 28 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती सुमित ओमले. या सलामीच्या भूमिकेत आल्या त्यानं फक्त एकच बॉलचा सामना केला या मॅच मध्ये. 12 बॉल 28 ची गरज आहे. मोठा फटका खेचायचा प्रयत्न. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल. अंपायर डिसिजन. डॉट बॉलचे होते सांगता 11 बॉल आता 28 ची गरज आहे. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक केल्या मॅच मध्ये आर्यन 11 मोठा फटका येतोय बॅट मधून. लॉफ्टेड स्ट्रोक पाठवल्या बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी काऊ कॉर्नरला येतोय हा षटकार. 34 धावा धावफलकावरती. 22 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असतील 10. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय गोलंदाज सुमितच्या. 34 धावा. आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल. अंपायर डिसिजन. इट इज वाईड. वाईडच्या संख्येने धावसंख्या 35 या अंकावरती. 21 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 10 बॉल 21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना जिंकेल जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो पहिला सामना स्पर्धेचा जिंकेल. शेवट गोड करताना दिसतील. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमणाचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल. 2 अतिरिक्त स्वरूपात धावा मिळतील त्या धावफलकावरती. 36. 20 ची गरज आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा येणं अपेक्षित. 10 बॉल आणि 20 या धावसंख्येची गरज आहे.
बॅक टू द बॉलर, चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, एकच रन मिळेल. एकच्या मध्ये त्याने 9 बॉल, आता 19ची गरज आहे. दाबा धाव फलकावरती 37, एखादा मोठा फटका. 9 बॉल 19ची गरज आहे. मोठा फटका खेचायचा प्रयत्न जयेंद्रच्या माध्यमातून, ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल आणि इथे देखील अतिरिक्त धाव. 9 बॉल, आता 18ची गरज आहे. 38 धावा आहेत धाव फलकावरती. 56चा पाठलाग करत होता भावेशने, चांगली सुरुवात करून दिली. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मोठा फटका खेचायचा प्रयत्न जयेंद्रचा पुन्हा एकदा आणि इथे मात्र धडपडतोय क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग, इथे मिळेल 1 रन. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. 2 विकेटच्या मोबदल्यात टीम रॉयल 11ची सध्याची स्थिती आपण पाहतोय. 17ची गरज आहे अजूनही. मोठा फटका खेचायचा प्रयत्न आणि इथे मात्र पकडले कॅच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने. इथून होईल माघारी फलंदाज. राकेश जातोय नवीन बॅट्समन. यश बाद झालाय, 1 षटकाराचं योगदान त्याने दिलं या मॅच मध्ये. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. अजून 17 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 17ची गरज. इथे देखील झेलची संधी आणि इथे देखील एका मागोमाग एक दुसरा आदरा बसत असताना राकेश देखील मैदानाच्या बाहेर जाईल. 6 बॉल अंतिम शिल्लक आहे. 17 धावसंख्येची गरज आहे. प्रतीक जाधव आलाय गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल आणि 17ची गरज आहे. सहा बॉल 17ची गरज आहे. ऑन स्ट्राइक जयेंद्र. जोरात बॉल पॅड वरती आदळतोय. डॉट बॉलचे होते सांगता. 5 बॉल आणि आता 17ची गरज. पाच बॉल अंतिम शिल्लक आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे. चला लवकरात लवकर सामना संपून घ्या. इथे देखील बीट झाले वेगानं जयेंद्र. 4 बॉल आणि 17 या धावसंख्येची आता गरज आहे. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय जयेंद्र. चार बॉल अंतिम शिल्लक आहे. 17ची गरज आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज.
फटका स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह गॅप मध्ये आहे बॉल जाईल सीमा पार 3 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी रॉयल इलेव्हनला चेंडू हवेमध्ये छोटा क्षेत्ररक्षक जज करतोय चांगले प्रयत्न इथे मिळतील 2 बॉल आणि आता 11ची गरज आहे 45 धावा आहेत धाव फलकावरती 46 धावा आहेत धाव फलकावरती 10 धावसंख्येची गरज आहे सेहेचाळीस धावा धाव फलकावर अंतिम 2 बॉल 10ची गरज इथे मात्र येतो डॉट बॉल आता 1 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज जवळजवळ पहिला सामना पहिला